भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यामध्ये 15 दिवसात 2 वाघांचा मृत्यू झाला आहे. तर झंझोरिया येथील वाघाच्या शिकारा प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विदर्भात चंद्रपूर नंतर भंडारा जिल्ह्यात वाघाची संख्या अधिक आहे. आधी सुद्धा बहेलिया टोळी सक्रिय होती व कटनी गँग मोरक्या कट्टू पारधी याला अटक करण्यात आली होती. पारधी समाज वाघाच्या शिकारीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आता स्थानिक नागरिक वाघाची शिकार करत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिक अस्वल, रानडुक्कर, हरिण, ससा यासारख्या प्राण्यांच्या शिकारीसाठी विद्युत करंट लावून ठेवतात. या प्राण्याच्या मागावर असलेले वाघ या सापळ्यामध्ये अडकून त्यांचा मृत्यू होतो. वर्षी सदर वाघीण असल्याचे दिसून आले आणि तिला करंट देऊन किंवा विद्युत शॉक देऊन मारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आम्ही परिसराचा शोध घेतला. त्यावेळेस जवळपास 1 ते 1.5 त्या अवशेषापासून शेत शिवाराकडे आम्ही गावाच्या इकडे पचारा गावाच्या इकडे आलो असता एका शेतामध्ये करंट द्वारे जमिनीवरचा भाग जळालेला दिसला आणि एक खोलात जाऊन तपास केला असता तिथे वाघाच्या बॉडीचे केस जे काही भागात जळालेले सुद्धा होते ते आढळून आले आणि या ठिकाणी ताराचा जो जमिनीला स्पर्श झाला त्या जमिनीला स्पर्श झाल्याने जळालेला सुद्धा दिसून आला. आम्हाला खात्री झाली की सदर वाघिणीचा शॉक देऊन मृत्यू ह्याच ठिकाणी झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही मग तपासाला दिशा दिली. सोबतच आम्ही पेंच व्याघ्र प्रकल्पातून श्वान पथक, स्निपर डॉग आणि NNTR नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्पातून आम्ही एक स्निपर डॉग 2 स्निपर डॉग आम्ही बोलवतो आणि त्या स्निपर डॉगच्या साहाय्याने आम्ही शवापासून त्याला शोध मोहीम सुरू केली. तर स्निपर डॉगने तत्वतंत त्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी वाघिणीचा करंट देऊन मृत्यू झाला पोहोचून खात्री केली की याच ठिकाणी याचा करंट देऊन मृत्यू झाला म्हणून. त्यानंतर स्निपर डॉगनी परत सर्चिंग कंटिन्यू ठेवलं आणि पचारा गावामध्ये राजू वरखडे यांच्या घरी स्निपर डॉग जाऊन तिथे थांबला. त्यावेळेस आमची 100% खात्री झाली की येथे या घरातील जे व्यक्ती आहेत ह्याच व्यक्तींनी ह्या वाघिणीचा शॉक देऊन त्याचा हत्या केली किंवा त्याला मारलं पण वाघिणीला ही आमची खात्री झाली. तर लगेच त्याला आम्ही ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याच्या घराची आम्ही झडती घेतली. घरामध्ये एक संदूक होती, लाकडी संदूक. त्या लाकडी संदुकीमध्ये स्निपर डॉग सर्च करत होता. कुलूप असल्याने, छोटा कुलूप असल्याने त्यांच्या पत्नीला त्याची चावी मागून त्यांच्याच करून ते कुलूप उघडून आम्ही स्निपर डॉगच्या साहाय्याने शोध घेतला असता. त्यामध्ये लोखंडी सुरे आढळून आले. त्या सुऱ्याला स्निपर डॉगने स्मेल करून त्याला खात्री केली की ह्याच सूर्यानी वाघिणीचा तुकडे करण्यात उपयोग केलेला आहे. सोबतच संदूकच्या खाली काही कुऱ्हाडी होत्या, जवळपास 5-6, परंतु त्यातली नेमकी एक कुऱ्हाड त्यांनी त्यांनी सर्च करून त्याला डॉगनी आम्हाला दिली आणि त्या कुऱ्हाडीला आम्ही पाहिलं असता त्या कुऱ्हाडीला काही सुकलेल्या स्वरूपात रक्त दिसून आलं आणि सोबतच केस चिकटलेले आढळून आले. त्यावेळेस आमची पूर्ण खात्री झाली की ह्या ठिकाणी ह्याच हत्याराने, कुऱ्हाड आणि सूर्याने त्या वाघिणीला कापण्याचा त्यांनी हे केलेलं आहे काम आणि ह्या घरातील व्यक्ती, घरमालक राजू वरखडे यांनीच याच्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्याला आम्ही चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी अजून 2 व्यक्तींची नावे सांगितली. ते व्यक्ती नवेगावातले आहेत. एक दुर्गेश नावाची व्यक्ती आहे, दुसरे राजेंद्र म्हणून व्यक्ती आहेत. यांना आम्ही
त्यावेळेसच लगोलग आम्ही आमचा स्क्वॉड पथक पाठवून त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन आम्ही आमच्या इथे चौकशीला त्यांना घेतलं. चौकशीमध्ये त्यांनी सुद्धा आपला त्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्या अनुषंगाने आम्ही वनगुन्हा क्रमांक 3691 पब्लिक 92-260 दिनांक 6/1/2025 अन्वये गुन्हा नोंद केला आणि त्यांना काल 7 जानेवारी 2025 प्रथम श्रेणी न्यायालय तुमसर येथे आम्ही दाखल केलं आणि पुढील तपास. भंडारा जिल्ह्यात वनाच्छादन चांगलं असल्यामुळे इथं वाघांची संख्या आधीपासूनच चांगली आहे. पण यावर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच मागच्या 15 दिवसात आपण विचार करूया तर 2 वाघ यांची शिकार झाली आहे. मागच्या 2 वर्षात 6 वाघांची शिकार झाली आहे. आपल्याकडे जे ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागात नीलगाई, हरणी किंवा मुख्य म्हणजे रानडुकरं यांच्या शिकारीसाठी लोक आपापल्या शेतीवर तार लावतात आणि त्याच्यात विद्युत प्रवाह सोडून, करंट सोडून ते छोट्या जनावरांच्या शिकारी करतात. पण दुर्दैवाने याच्यात वाघ सारखे जे आपले संरक्षित जनावर आहे हे त्याच्यात फसून त्यांचा मृत्यू होतो आहे आणि यांची जी होण्याची जी घटना आहे ती वारंवार भंडारा जिल्ह्यात होत आहे. तर भंडारा जिल्ह्यात बुशमीट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे छोट्या जनावरांच्या शिकारी करणे आणि त्यांचे मांस विकणे याच्यावर पूर्णपणे वन विभाग आणि पोलीस विभाग आणि विद्युत विभाग यांनी मिळून कारवाई केली पाहिजे.